नमस्कार. आपल्या सर्वाला आपला स्वतःचा पीक विमा आणि स्वतःचा क्लेम किती आलाय, कोणत्या वर्षीचा किती आहे, हे सर्व स्वतः चेक करण्यासाठी तुम्हाला एक ॲपची माहिती देतोय. सुरुवातीला तुम्हाला त्या ॲपमध्ये काय करायचं हे सुद्धा सांगतोय, ती सुरुवात करतोय. सुरुवातीला प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आपलं Google असतं. त्या Googleवरती जायचं आहे आणि Google जिथं सर्च मागतं तिथं आपल्याला PMFBY टाकायचं आहे. PMFBY टाकलं की प्रधानमंत्री फसल योजनाचं पूर्ण डिटेल लाईन येते आणि त्याच्यावर तुम्हाला डबल क्लिक करायचं आहे. ते तुम्ही क्लिक केलं की पुढे तुम्हाला तुमच्या मोबाईलनुसार म्हणजे तुमच्या हिशोबानं 1 मिनिट अर्ध्या सेकंदात येतं. पुढे ते आलं की तुम्हाला एक पेज येतं हिरव्या कलरचं. त्या हिरव्या कलरच्या पेजमध्ये 6 बॉक्स येतात. आपल्याला पहिल्याच नंबरचं फार्मर कॉर्नर नावाचा जो निळ्या कलरचा बॉक्स आहे त्याच बॉक्सवर डायरेक्ट क्लिक करायचे भावांनो. कुठेच दुसरीकडे हात लावायचा नाही. ते क्लिक केलं की ताबडतोब पुन्हा तुम्हाला एक पेज येतं. त्याच्यावर फार्मर लॉगिंग येतं हिरव्या कलरचं. ते 2 नंबरचं फार्मर लॉगिंग आपल्याला हिरव्या कलरचं क्लिक करायचं आहे. त्याच्यावर दाबायचं बटन. ते दाबलं की तुम्हाला मोबाईल नंबर मागते. गोल गोल येतं एक आणि त्याच्या खाली मोबाईल नंबर मागते तुम्हाला ते. त्या मोबाईल नंबर तुम्हाला तुमचा टाकायचा आहे जो त्या पॉलिसीवर दिलेला आहे, लिहिलेला आहे. म्हणजे तुम्ही पीक विम्याच्या पॉलिसीवर जो नंबर दिला तो तुमचा तुम्ही नंबर तिथं टाकायचा आहे. याच्यावर आम्ही आमचा टाकतोय, तुम्ही तुमचा टाकायचा आहे. त्याच्यानंतर खाली एक तुम्हाला वेडेवाकडे अक्षर दिसतात व त्या अक्षरामध्ये तुम्हाला जशाच तसे अक्षरं ते लिहायचे येतं. ते अक्षर तुम्हाला तुमचे वेगवेगळे येतील तर ते वेगवेगळे अक्षर तुम्हाला तुमचे लिहायचे आहे तसेच लिहायचे. त्याच्यामुळं तुम्हाला तो कोड टाकायचा आहे. तुम्ही तुमचा कोड टाकून घ्या. मी माझा कोड टाकतोय. त्याला कॅप्चा म्हणतात त्या अक्षरांना. तो कॅप्चा तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आपला आणि जसा येईल तसाच टाकायचा आहे. जसं बारीक मोठे कॅपिटल तुमच्या याच्यावर मोबाईलवर जसं येईल तसं टाकायचं आहे तो कॅप्चा तुम्हाला. आणि तो कोड कॅप्चा टाकल्यानंतर त्याच्या पुढे एक हिरव्या याच्यात येते रिक्वेस्ट फॉर OTP. तुम्हाला OTP साठी रिक्वेस्ट करायची म्हणजे ते बटन दाबायचं आहे. त्या बटनावर तुम्हाला दाबलं की तुम्हाला 1 मिनिट थांबावं लागते आणि 1 मिनिटामध्ये तुम्हाला तिथं कोड लिहायचा आहे. तो आपला कोड आपण टाकतोय. आता आमचा कोड आला 761 629. आता हा कोड आम्ही टाकतोय आमचा कॉपी करून. तुम्ही सुद्धा तुमचा कोड टाकायचा आहे आणि ते सबमिट करायचं. हिरव्या कलरचं बटन खालचं दाबायचं. आता ते बटन दाबलं की तुम्हाला तुमचं नाव येतं, तुमचं डिटेल येतं, बाजूला तुमचा फोटोही येतो. असं म्हणायला हरकत नाही पण ते फोटो नसतो. त्यामुळे तुमचं डिटेल येतं. ते डिटेल आलं की तुम्हाला त्या खाली खाली जायचं आहे. खाली एक ऑप्शन येतात तुम्हाला 2-3 इयर येते. कोणते डिटेल विचारायचं म्हणजे तुम्हाला कोणत्या वर्षीची पॉलिसी विचारायची. आता मी माझ्या उदाहरण असतो मी 2023ची पाहतो. आता 2023 समजा खरीप मी टाकलं होतं. तुम्हाला जे टाकायचं ते तुम्ही तिथं पाहू शकता. खरीप रब्बी. आता मी 2023 खरीप टाकलेले. आता खरीपाची तिथं डिटेल आली त्या पॉलिसीची. एक निळ्या रंगाचा बॉक्स आला. त्या आता आपण पॉलिसी डिटेलमध्ये इयर निवडायचे. वर्ष कोणतं पाहिजे तुम्हाला. सीझन निवडला. आता आपण 2023 निवडलं माहितीसाठी. आपण सीझन खरीपाचा निवडला. एक वरती निळ्या कलरचा बॉक्स येतो. तो सर्व डिटेल कंपनीची त्याच्यामध्ये असते. कंपनीची म्हणजे आपण कोण्या तारखेला पॉलिसी काढली ती डिटेल असते. आपला सब इन्शुरन्स किती झाला ती डिटेल असते. किती एकराचा विमा काढला तुम्ही ती डिटेल असते. ही सर्व डिटेल असते. आणि एक हिरव्या कलरचा जो खालचा बॉक्स असतो तो आपल्याला क्लेम शेतकऱ्याला किती भेटला, तुमचा किती तारखेला भेटला. समजा आता या शेतकऱ्याचा क्लेम भेटला होता याला 8,777.41 रुपये. असा क्लेम यांचा झाला होता. तो भेटला होता त्यांना 22/7/2023 रोजी भेटला होता. त्यांचं इन्शुरन्सची क्लेम जी होती खऱ्या अर्थानं ती जास्त होती. अमाऊंट ती होती त्याची 84,000 रुपये. असं सर्व येतं. हे डिटेल खऱ्या अर्थानं खालचं जे हिरव्या कलरचं आहे ते तुमच्यासाठी म्हणजे आपल्या शेतकऱ्यासाठीची डिटेल आहे त्याच्यात. आणि त्यात तुम्हाला मिळणारे पैसे सुद्धा दिसतात की किती पैसे मिळालेले आहेत. आणि तिथं जर 0-0 आलं, या वर्षीचं जर 0-0 आलं तर त्याचं क्लेम सेटल नाहीये. मागच्या काही वर्षातलं तुम्हाला 0-0 आलं तर समजून घ्यायचं तुम्हाला त्याचे पैसे मिळालेले नाहीये. तर तिथं सरळ सरळ आकडा तुम्हाला दिसतोय. उदाहरणार्थ आपण 2024चा आता बघू एकदा. आणि 2024चं जे आपण बघतोय उदाहरणासाठी 2024 खरीप हा आपण बघितलं. आता सुरुवातीलाच जे कंपनीचा बॉक्स येतो
म्हणजे ब्ल्यू कलरचा, निळ्या कलरचा बॉक्स, त्याच्यावर ऑलरेडी 0 लिहिली भावांनो. तुम्ही तुमचंही डिटेल पाहू शकता आपापल्या परीनं. आता जो शेतकऱ्याचा खाली बॉक्स आहे याच्यावर काहीच दिलं नाही, फक्त तुमचं बँकेचं नाव येतं, ब्रँचचं नाव येतं, ते तुमची डिटेल्स येते, म्हणजे आपल्या शेतकऱ्याची येते. म्हणजे याचा अर्थ असा आहे की 2024 बऱ्याच शेतकऱ्यांचा आपला क्लेम सेटल झालेला नाहीये खरीपाचा सोयाबीनचा. त्यातही तुम्हाला आणखीन डिटेल जर बघायची असेल सेटल न झालेल्या क्लेमची, तर जो आपला पॉलिसी नंबर असतो, ते पॉलिसी नंबरचा एक खाली बॉक्स येतो, म्हणजे ब्ल्यू कलरच्या खाली एक बॉक्स असतो, त्याच्या खाली एक बारीक बॉक्स येतो आणि ते तुम्हाला डाव्या साईडला, उजवीकडून डाव्या साईडला सरकवायचं. थोडं थोडं हळूहळू सरकवलं, तुमच्या गावाचं नाव, एरिया, पॉलिसी नंबर, हे सारं डिटेल येतं. आणि त्याच्यामध्ये एक व्ह्यूज नावाचं ऑप्शन येते शेवटी खाली, लगे एकदम खालच्या लाईनीत, त्याच्याच त्या बॉक्समध्ये म्हणतोय मी, व्ह्यूज येते. त्या व्ह्यूवर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला तुमची पुढची डिटेल मिळते की बुवा याच्यात काही आहे नाहीये, हे सर्व तुम्हाला कळते भावांनो. हे सर्व आपापलं सुद्धा तुम्ही चेक करू शकता, जेणेकरून आपली सर्व डिटेल आपल्या स्वतःला सुद्धा कळेल. हे महाराष्ट्रातल्या, आपल्याच जिल्ह्यासाठी नाही तर महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांसाठी, जिथं जिथं पॉलिसी काढतात शेतकरी, त्या सर्व शेतकऱ्यांसाठी हे खऱ्या अर्थानं ॲप आहे. आणि याचा आपण सर्व आपल्या स्वतःसाठी फायदा करू शकतो, पाहू शकतो. कोणाला पुढचं काही विचारायचं काम पडत नाही. धन्यवाद. थँक्यू.